नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या भागात पाहिलं होतं की नाम सर्वनाम पाहिले होते, त्याचे प्रकार पाहिले होते. आता तिसरा प्रकार आहे विशेषण. विशेषण म्हणजेच काय? ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली जाते त्या नामाला विशेष्य म्हणतात. विशेषणाचे प्रमुख 3 प्रकार आहेत. कोणते कोणते प्रकार आहेत? एक आहे गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. तर आपण येणाऱ्या भागात पाहणार आहोत गुणवाचक विशेषण म्हणजेच काय. गुणवाचक विशेषण म्हणजेच काय? तर हे विशेषण नामाचे गुण किंवा वैशिष्ट्य सांगते. आता इथे काही उदाहरणं दिलेले आहेत. तो एक हुशार मुलगा आहे. तो हुशार तसं काय आहे? गुण आहे. हे एक सुंदर गुलाब आहे. तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला. हे आंबे फार गोड आहेत. म्हणजेच काय? तर गुणवाचक विशेषण म्हणजेच असे शब्द जे नामाचा, व्यक्ती, वस्तू किंवा जागेचा गुण, दोष, आकार, रंग, रूप, अवस्था किंवा स्वभाव दर्शवतात. आता आपण इथे आणखी काही उदाहरणे पाहणार आहोत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, कधीकधी आपल्याला गुणविशेषणमध्ये काही वाक्यांमध्ये काही असे शब्द दिलेले असतात, पण आपल्याला ते समजत नसतात नक्की ते गुणवाचक विशेषण आहे का. त्यामुळे मी तुम्हाला इथे व्यवस्थित लिहून दिलेलं आहे. बघा, गुण म्हणजेच काय? तर प्रामाणिक, हुशार, दयाळू आणि चांगला. म्हणजे त्याचे कसे गुण आहेत? हे चांगले गुण आहेत. त्याच्यामध्ये दोष काय आहे? तर तो वाईट आहे, तो दुष्ट आहे, खोटारडा आहे, आळशी आहे. रंग काळा, पांढरा, पिवळा, निळा असे अनेक रंग आहेत. आकारामध्ये पण बदल होतात. लहान, मोठा, उंच, गोल. अवस्था म्हणजेच काय? एखाद्या व्यक्तीचे गुण म्हणजे त्याची अवस्था सांगण्यासाठी आजारी, म्हातारा, तरुण, गरीब, श्रीमंत असे शब्द आपल्याला परीक्षेत विचारले जातात. त्यामुळे गुणवाचक विशेषण ओळखताना कधीकधी आपल्याला समजत नाही की नक्की हे गुणवाचक विशेषण आहे का. पण जर तुम्ही हे व्यवस्थित लिहून घेतला तर तुम्हाला नक्की समजेल. गुण, दोष, रंग, आकार, अवस्था हे शब्द तुम्ही लक्षात ठेवलात तर तुम्हाला निश्चित गुणवाचक विशेषण म्हणजे काय हे कळायला सोपं जाईल. धन्यवाद. आता येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत संख्यावाचक विशेषण. संख्यावाचक विशेषण म्हणजेच काय? तर नामाची किंवा सर्वनामाची संख्या दर्शवणाऱ्या विशेषणाला संख्यावाचक विशेषण असे म्हणतात. याचे पुढील 5 उपप्रकार आहेत. तर कोणते कोणते आहेत? गणवाचक विशेषण, क्रमवाचक विशेषण, आवृत्तीवाचक विशेषण, पृथक्करणवाचक आणि अनिश्चित विशेषण असे 5 आहेत. त्याचे आता आपण उदाहरणं पाहणार आहोत आणि वाक्यात रूपांतर करून पाहू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण विकारी शब्द पाहत आहोत. विकारी शब्दामध्ये आपण गेल्या भागामध्ये सर्वनामाचे प्रकार पाहिले. आता आपण पाहणार आहोत विशेषण. विशेषणाचं डेफिनेशन मी तुम्हाला काल दिलं होतं. तर विशेषण, संख्या विशेषण. संख्या विशेषणामध्ये एकूण 5 प्रकार आहेत, बरोबर. त्याच्यामधला पहिला आहे गणनावाचक विशेषण. गणनावाचक विशेषण म्हणजेच काय? की याचा वापर आपण अचूक संख्या मोजण्यासाठी केला जातो. अचूक म्हणजेच काय? तर आपण इथे उदाहरणासहित पाहूया. माझ्याकडे 6 संत्री आहे. आमच्या बागेत 10 आंब्यांची झाडे आहेत. तिच्या खोलीत 2 पंखे आहेत. रामच्या वर्गात 50 बाके आहेत. म्हणजेच काय? ही अचूक संख्या झाली. म्हणजे माझ्याकडे एकूण 6 संत्री आहेत, तर आमच्या बागेत 10 आंब्यांची झाडे आहेत. 2 तिच्या खोलीत 2 पंखे आहेत. म्हणजेच काय? ज्या ह्या वस्तू दिलेल्या आहेत जसं की संत्री, आंबा, पंखे, बाके हे बरोबर अचूक मोजण्या इतके नंबर म्हणजेच काय? संख्या दिलेली आहे. आपण ह्यांची गणना करू शकतो, आपण ह्यांना मोजू शकतो. म्हणूनच ह्याला म्हणतात गणनावाचक विशेषण. आता तुम्ही याबद्दल वेगवेगळे वाक्य घेऊ शकता उदाहरणासाठी. जसं की 6 आहे, 10, 50, 100. इथे एकूण 100 विद्यार्थी आहेत. म्हणजेच काय? तर एक संख्या, अचूक संख्या दिलेली असते ज्याने आपण ओळखू शकतो की हे संख्या विशेषण आहे. म्हणजेच काय? तर संख्या विशेषणाचा पहिला प्रकार कोणता आहे?
गणनावाचक विशेषण. आता आपण दुसरा प्रकार पाहूया. आता आपण पाहणार आहोत संख्या विशेषणाचा दुसरा प्रकार, तो आहे क्रमवाचक संख्या विशेषण. आता क्रमवाचक म्हणजेच काय तुम्हाला समजलं असेल. आपण म्हणतो ना की पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, त्याचा 10वा नंबर आहे, त्याचा 100वा नंबर आहे. तर त्या प्रकारे म्हणजेच काय, ज्या विशेषणामुळे वस्तूंचा व नामाचा अनुक्रम समजतो त्याला क्रमवाचक संख्या विशेषण म्हणतात. आता आपण इथं उदाहरण पाहूया. तिने पहिल्या पायरीवर पाय ठेवला. म्हणजेच काय, आपण असं म्हणू शकतो का तिने पहिली पायरीवर पाय ठेवला? तर नाही. तर तिने पहिल्या पायरीवर पाय ठेवला. इथे अनुक्रम दाखवत आहे. तुम्ही 5व्या मजल्यावर राहता. ही त्यांची दुसरी गाडी आहे. मानस 3ऱ्या नंबरवर विजेता झाला. तर हे काय झालं, क्रमवाचक संख्या विशेषण. म्हणजेच काय, क्रमाने आपण एखादा विशेषण दाखवतो त्यालाच म्हणतात संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण. आता इथे काय दिलेलं आहे पुन्हा एकदा सांगते. तिने पहिल्या पायरीवर पाय ठेवला. तुम्ही 5व्या मजल्यावर राहता. ही त्यांची दुसरी गाडी आहे. मानस 3ऱ्या नंबरवर विजेता झाला. म्हणजेच काय, इथे प्रत्येक संख्येची काय झालेली आहे, मांडणी क्रमानुसार दिलेली आहे. म्हणूनच याला क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. आता आपण संख्या विशेषणाचा तिसरा प्रकार पाहणार आहोत, आवृत्तीवाचक संख्या विशेषण. म्हणजेच काय, ज्या विशेषणामुळे संख्येची किती वेळा आवृत्ती म्हणजेच पट झाली आहे हे समजते त्याला आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणतात. म्हणजेच काय, विशेषणामुळे संख्येची किती वेळा आवृत्ती म्हणजे किती पट झाली आहे हे समजते त्याला आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणतात. तर या फळभाज्यांचे तिप्पट पटीने उत्पादन झाले. म्हणजे त्याचं गेल्या वर्षी कदाचित 1 पट 2 पट असं काहीतरी उत्पादन झालं असेल. पण सांगताना काय सांगितलेलं आहे की या फळभाज्यांचे तिप्पट पटीने उत्पादन झाले. तिने दुप्पट पैसे दिले. म्हणजेच काय, तिने दुप्पट म्हणजे काय, पहिल्यापेक्षा तिने दुप्पट पैसे दिले. तो 10 पट धावला. म्हणजेच काय, तो वेगाने धावला. म्हणजेच काय, जेवढी शक्यता होती त्याच्यापेक्षा त्याने काय केलं, 10 पट तो धावला. म्हणजे इथे त्याची काय होते, आवृत्ती दिसून येते. ह्यालाच काय म्हणतात, आवृत्तीवाचक संख्या विशेषण. पुन्हा एकदा सांगते, या फळभाज्यांचे तिप्पट पटीने उत्पादन झाले. बरोबर, तिने दुप्पट पैसे दिले. तो 10 पट वेगाने धावला. हे आहे संख्या विशेषणाचे तिसरे आवृत्तीवाचक संख्या विशेषणाचा प्रकार. आता आपण चौथा प्रकार पाहणार आहोत. आता आपण विशेषणातील संख्या विशेषण म्हणजेच काय, त्याचा चौथा प्रकार पाहणार आहोत, पृथक्त्ववाचक संख्या विशेषण. ज्या विशेषणाने संख्येचा वेगवेगळ्या गट करून किंवा सुट्टा बोध होतो त्याला पृथक्त्ववाचक संख्या विशेषण म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे सांगितले आहे की पृथक्त्ववाचक म्हणजेच काय, तर आपले एक गट दिलेला असतो. आता जसा 4-4चा गट, 5-5चा गट, असं तुम्हाला काय दिलेलं असतं की टीचरांनी सांगितलं असतं किंवा शिक्षकांनी सांगितलं असतं की त्या विद्यार्थ्यांचे 5-5 असा गट करा आणि माझ्या टेबलावर आणून ठेवा. किंवा आईने 4-4 रुपये वाटून दिले. म्हणजेच काय, एक विशिष्ट संख्या जी वाटून दिलेली असते, जी सुट्टा करून दिलेली असते, म्हणजेच काय, त्याचे भाग करून दिलेलं असतं, त्यालाच काय म्हणतात, पृथक्त्ववाचक संख्या विशेषण. मुलांनो, आता इथे उदाहरण दिलेलं आहे. मुलांनो, एक एक करून पुढे या. म्हणजे शिक्षक काय सांगत आहे की एक एक जणांना पुढे बोलवत आहे. शिक्षकांनी 5-5चे भाग करा सांगितले. एखादा आपल्याला टीचर काहीतरी शिक्षिका शिकवत असेल तर आपल्याला सांगितलं की तुम्हाला टेबल बनवायचे आहे, तर 5-5चे टेबल बनवा, 10-10चे टेबल बनवा. म्हणजेच काय, हे वर्गीकरण संख्या सांगत असते. आईने 4-4 रुपये वाटून दिले. आता आईने काय केलेलं आहे,
दोघांना काय केले, वर्गीकरण केले आहे. म्हणजेच काय, दोघांचे वेगवेगळे काय केलेले आहे, भाग करून दिलेले आहे की 4 रुपये ह्याला आणि 4 रुपये त्याला. म्हणजेच काय, सुट्टा भाग करून देणे किंवा गट पाडून देणे त्याला पृथक्त्ववाचक असे म्हणतात, संख्या विशेषण असे म्हणतात. ठीक आहे. आता आपण संख्या विशेषणाचा 5वा प्रकार पाहणार आहोत, म्हणजे आपलं विशेषण पूर्ण झालेलं आहे. चला तर, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण संख्या विशेषणाचा 5वा म्हणजे शेवटचा प्रकार पाहणार आहोत, अनिश्चित संख्या विशेषण. अनिश्चित म्हणजे तुम्हाला समजलंच आहे. अनिश्चित म्हणजे आपल्याला एखाद्या म्हणजे संख्या माहीतच नाही आहे. म्हणजे आपण बोलतो ना किती, असं म्हणजे किती, काही, सर्व, म्हणजे अनिश्चितता. तर ज्या विशेषणाने नामाची निश्चित संख्या समजत नाही, फक्त संख्येचा अंदाज येतो, त्या अनिश्चित संख्या विशेषण म्हणतात. समजलं? ज्या विशेषणाने नामाची निश्चित संख्या समजत नाही, फक्त संख्येचा अंदाज येतो, त्याला अनिश्चित संख्या विशेषण म्हणतात. तर आता आपण उदाहरण पाहूया. सभेत खूप लोक उपस्थित होती. आता सभेत खूप लोक असतील, कदाचित आपण मोजू शकणार नाही एवढे असतील, तर आपण सांगताना कोणतं हे वापरणार, विशेषण वापरणार, तर सभेत खूप लोक उपस्थित होती. तर हे काय आहे, विशेषण आहेत, संख्या विशेषण. मला काही पुस्तके हवी आहेत. तर काही म्हणजेच काय, आता तिथे आपण जर दुसरीमध्ये शिकत असो, आपल्या दुसरीची पुस्तकं हवी आहेत आणि आपण बघतो की बुक स्टॉलवरती अनेक पुस्तकं असतात. तर आपण एखाद्याला सांगताना काय सांगणार की मला काही पुस्तकं घ्यायची आहेत माझ्या स्टँडर्डची. तर म्हणजे तिथे अनेक असतात, म्हणजे 1ली ते 10वी, 10वी ते 15वी, 15वीपासून पुढची पण पुस्तकं तिथे असतात, उपलब्ध असतात. तर आपल्याला नेमकं कोणतं पुस्तक घ्यायचं आहे, तर आपण काय म्हणणार, मला काही पुस्तके हवी आहेत. बागेत सर्व मुलं खेळत आहेत. आता बागेत निश्चित सांगता येत नाही की किती मुलं खेळत आहेत, पण आपण जर बघितलं तर तिकडे मुलं असंख्य खेळत असतील, ज्याची आपण गणना करू शकत नाही. तर आपण बोलताना कसं बोलणार की बागेत सर्व मुलं खेळत आहेत. ठीक आहे. आपण एखाद्याचं नाव घेऊन तर नाही बोलू शकत ना, राम श्याम वगैरे खेळत आहेत, तर नाही. तर बागेत सर्व मुलं खेळत आहेत. म्हणजेच काय, इथे कोणत्याही संख्येचा बोध न होता इथे विशेष नामाचा काय झालेला आहे, वापर झालेला आहे. म्हणजे अनिश्चितता इथे दिसून येते, त्यालाच काय म्हणतात की अनिश्चित संख्या विशेषण. सभेत खूप, काही पुस्तके, सर्व मुले. समजलं? तर हे झाले संख्या विशेषण. म्हणजेच काय, संख्या विशेषणाचे 5 प्रकार, जे मी तुम्हाला उदाहरणासहित दिलेले आहे. तुम्ही हे नक्की अभ्यासा. धन्यवाद.